नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये आपणा सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत। सखीनो, नाश्त्यासाठी लागणारा पदार्थ आणि तो झटपट होणारा पदार्थ म्हणजेच कांदे पोहे। आणि त्या कांदे पोह्याला जास्ती काही लागत नाही, थोडक्याच अगदी सामग्रीमध्ये बनणारा हा पदार्थ आहे आणि लहानापासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजेच कांदे पोहे। तर ते कांदे पोहे आज मी आपणास दाखवणार आहे, सांगणार आहे। आणि त्यासाठी लागणारं साहित्य सामग्री म्हणजे मी प्रथम घेतलेला आहे एक कांदा चिरून, हा बारीक चिरलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, ही मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची आपल्याला कशी घ्यायची आहे की जसं आपल्याला हवं तसं तिखट, कुणाला जास्त तिखट लागतं तर कुणाला कमी, त्यानुसार आपण घेतलं तरी चालेल। आणि त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे हे आपल्या पोह्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी हे मी डाळे घेतलेले आहे, पंढरपुरी डाळे। आणि त्याच्यानंतर मी शेंगादाणे घेतलेले आहेत। त्यानंतर अनेक गुणांनी युक्त, अनेक व्हिटॅमिननी युक्त असलेलं मी मटार घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी वरून टाकण्यासाठी ही कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आणि पोह्यामध्ये फोडणीमध्ये टाकण्यासाठी मी 1-2 लसूण आणि थोडी कोथिंबीर अगदी चेचून घेतलेली आहे। आणि त्यावर टाकण्यासाठी लिंबूची अर्धी फोड घेतलेली आहे। मी थोडीशी शेव आणि ह्या चिप्स घेतलेले आहेत, बटाटे चिप्स। फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद आणि चवीसाठी मीठ। आणि इथे मी पोहे भिजवून ठेवलेले आहेत। मी एक कढई ठेवलेली आहे पोहे करण्यासाठी। आता ते कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल, आता तेल चांगलं तापलेलं आहे। फोडणीमध्ये मी थोडंसं जिरं टाकते, त्यानंतर मोहरी टाकते, आता ती तडतड उडते। त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं कांदा टाकते, हा एक कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा टाकते। आता हा कांदा थोडासा परतायचा, थोडा किंचितसा लाल होऊ द्यायचा आहे, जास्तीचा करपवायचं नाही किंवा जादाही नाही करायचं, थोडा किंचितसा लालसर झाला पाहिजे। कांदा लाल झालेला आहे, त्याच्यात मी मिरची टाकते थोडी, आणि त्यालाही थोडी मिरची थोडीशी भाजली। थोडा गॅस कमी करते, अगदी फुल गॅसवरती नकोच आहे, करपण्याची शक्यता असते, त्यामुळं अगदी गॅस बारीक केलेला आहे। आणि आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये शेंगा टाकणार आहे की डाळ्याच्या आधी आपण शेंगा टाकायच्या, कारण जर का डाळ टाकलं तर ते करपतं, म्हणून मी आता आधी शेंगा टाकते। शेंगामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे, आपल्या आरोग्यासाठी शेंगा अगदी प्रोटीनयुक्त आहे, त्यामुळे शेंगांचा वापर केलेला आहे। बरं, शेंगा कोणाला आवडतात नाही आवडतात, शेंगा आवडीनुसार कमी जास्त टाकायचे, ज्यांना जादा आवडल्या जादा टाका, काही त्याचा फायदाच होणार आहे, काही अपाय होणार नाही। तर आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये हे मटार सुद्धा अगदी आरोग्यदायी आहे, व्हिटॅमिन युक्त आहे, शरीराला हिवाळ्याच्या दिवसात तर शरीराला अतिशय पोषक आहे। तर हे मी पौष्टिकता वाढवण्यासाठी मी मटार टाकते। त्याच्यानंतर मी टाकणार आहे लसूण आणि कोथिंबीर थोडीशी चेचून घेतलेली, बारीक करून घेतलेली आहे, ती टाकणार आहे फोडणीमध्ये। आणि त्यानंतर मी हे डाळे टाकणार आहे। डाळे हे पिष्टमय पदार्थ आहे, तर डाळे ही अगदी आपल्या आरोग्याला पोषक असं आहे। आता हे जे जिन्स आहेत टाकलेल्या, कांदा, मिरची, कढीपत्ता, शेंगादाणे, पंढरपुरी डाळे, मटार, आता हे चांगलं भाजलेलं आहे। तर याच्यानंतर मी आता काय करणार आहे,
थोडीशी किंचित कलर येण्यासाठी हळद टाकणार आहे. ही हळद जर आपण सुरुवातीला तेलात टाकली तर ती करपते आणि पोह्याला जो काही पिवळा रंग यायला पाहिजे तो न येता तो काळपट रंग येतो. म्हणून फोडणीमध्ये हळद न टाकता हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण हळद टाकायची, म्हणजे पोह्यालाही सुंदर असा रंग येतो. हे मी आता पोहे टाकते. पोहे हे भिजवून ठेवलेले आहेत मी, मस्तपैकी भिजलेले आहेत. सखीनो, आता हे तयार झाले पौष्टिक कांदे पोहे. अगदी कमी वेळात आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ, की मुलं हॉस्टेलवर असतात किंवा स्वतः रूम करून शिकण्यासाठी राहिलेले असतात, तेव्हा सकाळी नाश्त्यासाठी पटकन होणारा हा पदार्थ म्हणजे कांदे पोहे. कलर ही अतिशय सुंदर आलेला आहे पिवळा. अगदी मॅगीपेक्षाही पटकन होणारा हा पदार्थ म्हणजेच कांदे पोहे. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडंसं चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे. हे मीठ ही ज्यांना कुणाला जास्तीचं जावं लागतं, कुणाला कमी लागतं, त्यानुसार मीठ टाकायचं. आता मला जेवढं हवंय तेवढं मीठ मी टाकलेलं आहे. थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवूया. पौष्टिकतेच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तरी मस्त पोहे झाले आहेत, कारण ह्याच्यामध्ये आहे मटार, ह्याच्यामध्ये आहे प्रोटीनयुक्त शेंगादाणे, ह्याच्यामध्ये आहे पंढरपुरी डाळे, ह्याच्यामध्ये आहे जिरे मोहरी फोडणीसाठी आणि चवीसाठी कढीपाला आणि हळद. तर सगळ्याच गुणांनी युक्त असलेला आरोग्यदायी पदार्थ म्हणजे पोहे आणि झटपट होणारा, अगदी मुलांना सुद्धा रूमवरती राहिल्यानंतर तो अगदी पटकन होणारा पदार्थ म्हणजे नाश्त्यासाठी पोहे. आता मी काय करणार आहे की ह्याच्यावरती चवीसाठी थोडंसं लिंबू पिळणार आहे. आता हे पोहे केलेत, आता ह्याची मी चव बघणार आहे. हा, हे झाले पौष्टिक पोहे, कांदे पोहे, झटपट होणारे पोहे आणि आबाल वृद्धांना आवडणारे पोहे. नाश्त्यासाठी अनादीन कालापासून प्रचलित असणारे कांदे पोहे. कांदे पोहे खा, भरपूर नाश्ता करा, मस्त रहा, मजेत रहा आणि आरोग्यदायी रहा. शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हाती असतं. धन्यवाद.